उज्जैनला भेट देण्यासाठी अनेक महत्त्वाची कारणे आहेत. हे शहर केवळ धार्मिक स्थळ नाही तर त्याचे ऐतिहासिक आणि ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे. तुम्ही उज्जैनला का भेट द्यावी याची मुख्य कारणे म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, महाकाल लोक, शक्तिपीठ आणि भैरव मंदिर, कालिदासांची नगरी, विद्या केंद्र, मंगल ग्रहांचे जन्मस्थान. थोडक्यात सांगायचे झाल्यास उज्जैनला भेट देणे म्हणजेच एकाच वेळी अध्यात्म, इतिहास, संस्कृती आणि प्राचीन विज्ञान यांचा अनुभव घेणे आहे. जसा तुम्ही व्हिडिओ पाहत जाणार आहे तसे मी तुम्हाला गाईड करणार आहे. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. बोलतात ना, जोपर्यंत बुलावा येत नाही तोपर्यंत आपण तिकडे जाऊ शकत नाही. बुलावा तर आला पण आता दर्शन होईल का? या ठिकाणी कोणीही विनाकारण येत नाही. येथे येण्यासाठी पैसे लागत नाही तर महाकाल यांची मंजुरी लागते. आम्हा 7 मित्रांना महाकाल यांचा बुलावा आला होता. उज्जैनला जाण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही कोणत्या शहरातून प्रवास करत आहात, तुमचा वेळ आणि बजेट यावर तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता अवलंबून असेल. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. सर्वात जवळचे विमानतळ देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ उज्जैन पासून सुमारे 55 किलोमीटर लांब आहे. इंदोर विमानतळापासून किंवा शहरातून तुम्ही टॅक्सी किंवा बस घेऊन उज्जैनला जाऊ शकता. या प्रवासाला साधारणपणे 1 ते 2 तास लागतात. रेल्वेने उज्जैनला जाण्यासाठी हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग आहे. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे रवींद्र परब. आज आपलं प्लॅन आहे उज्जैनला जायचं आणि उज्जैनचा प्लॅन हे अचानक ठरतं जेव्हा आपले महाकाल आपल्याला सांगावा धाडतात. आणि आपल्यासोबत आहेत काही मित्रमंडळी. हे बघा, ही आहे शार्वी, ही हितिक्षा, सलोनी, हर्षला वहिनी, हिमाली आणि आपला दादा प्रितेश दादा. आणि आम्हाला बुलावा आला आहे कोणाचा? महाकाल यांचा. लाईन लागले, लाईन लागले. मैडम जी चादर अच्छे से बिछाओ. मैडम चादर अच्छे से बिछाओ प्लीज. आणि सलोनी मॅडम चादर आपल्याला अंतरून देत आहेत. आता इकडे नेक्स्ट हे सर्व करणार, असं घालून देणार सगळ्यांना. मित्रांनो बघा, खजाना दाखवू तुम्हाला. खजाना आणले, खजाना. अरे सगळं आणलंय. आम्ही ट्रेनची प्रत्येकी 1500 रुपये तिकीट काढून निघालो उज्जैनला. नक्कीच मित्रमैत्रिणींसोबत प्रवास करण्याची मजा खरंच खास असते, यात शंकाच नाही. प्रवासाचा आनंद अनेक पटीने वाढतो. मौज मस्ती आणि धमाल करत प्रवास कंटाळवाणा होत नाही. नवीन गप्पा, किस्से आणि गमती जमती यामुळे संपूर्ण वेळ उत्साहाचा असतो. या सहलीच्या आठवणी आयुष्यभर तुमच्यासोबत राहतात. कारण एकत्र असताना प्रवास केवळ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापुरता मर्यादित राहत नाही, तर तो गप्पा, धमाल, नवीन अनुभव आणि कायम टिकणाऱ्या आठवणीचा एक खजिना बनतो. अशी आम्ही मस्ती करत आम्ही पोहोचलो उज्जैन जंक्शनला. तर मित्रांनो, आता आपण उज्जैन जंक्शनला आलेलो आहे आणि चालते. आता जरा आपण हॉटेलमध्ये तिकडे थोडं फार म्हणजे रेस्ट करू, फ्रेश होऊ आणि नंतर थोडं मार्केट फिरूया. आमच्या सर्व पब्लिकने विचार केला आहे की हॉटेलपर्यंत चालत जायचं आहे. हे बघा, ये पब्लिक. क्या हम सच में उज्जैन पहुंच चुके हैं? हाँ, सही कहा. तिथून 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आम्ही बुक केलं होतं यादव होमस्टे हॉटेल. हॉटेलच्या फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे महाकाल ज्योतिर्लिंग. AC किंवा नॉन AC हे दोन्ही रूम तुम्ही बुक करू शकता. आम्ही 2 रूम बुक केले होते. पर डे AC रूमची किंमत आहे 1100 रुपये तर नॉन AC रूमची किंमत आहे 900 रुपये. पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तसंच अपकमिंग व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. रात्रीचे वाजले होते 7. आम्ही फ्रेश होऊन निघालो महाकाल लोक कॉरिडोर पाहायला. तर आता मित्रांनो, आता आमची तयारी झालेली आहे आणि थोडं फ्रेश होऊन झालेलं आहे सगळ्यांचं. हे बघा, आता कुठे मार्केटला फिरू. आता आपण चाललोय कॉरिडॉर, महादेव कॉरिडॉर, कार्तिक मेला वगैरे. थोडी शॉपिंग करू, कुर्ते घ्यायचे आपल्याला.
चला थोडं मार्केट पण आता एन्जॉय करू, काय काय आहे बघूया उज्जैनमध्ये. आता बघू आपण आरतीला चाललो आहे. आता आरती भेटते का आपल्याला? आरती किती 7 वाजता की ना? हां 7 वाजताची आरती. आपण हो. लेट झालेलो आहे तरी बघू या आता. मुलींच्या टाइमपासमुळे. त्यांना काय काय पाहायचं तुम्हाला? आता आम्ही आलो आहे महाकालचं दर्शन घ्यायला फर्स्ट टाईम. एक्सप्लोअर करू आपल्या ग्रुपसोबत. गाइस वेलकम टू महाकाल कॉरिडॉर. हा उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराच्या परिसराचा विस्तार आणि सुशोभीकरणाचा एक भव्य प्रकल्प आहे, जो महाकाल लोक म्हणून ओळखला जातो. हा प्रकल्प महाकाल मंदिराचा संपूर्ण परिसर अधिक मोठा, सुंदर आणि भाविकांसाठी अधिक सुलभ बनवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. संध्याकाळच्या वेळी येथे आकर्षक लाईट अँड साऊंड शो आयोजित केला जातो, त्यामुळे शिवकथा जिवंत झाल्यासारखे वाटतात. हा कॉरिडॉर महाकालेश्वर मंदिराच्या वैभवात खूप मोठी भर घालतो आणि उज्जैनच्या यात्रेला एक वेगळा अनुभव देतो. जर तुम्ही उज्जैनला आला तर लाईट अँड साऊंड शो मिस करायला विसरू नका, कारण संध्याकाळचा हा टाइम एकदम योग्य आहे, कारण बाकी टाइम पेक्षा इकडे कमी गर्दी असेल. दर्शन करून महाकाल लोक फिरायचे असेल तर रात्री 8 वाजताचा लाईट अँड शो मिस करायला विसरू नका. महाकाल लोक रुद्रसागरच्या बाजूला ठीक 8 वाजता चालू होतो लाईट अँड फाउंटन शो, ज्यामध्ये सांगतात शिवपुराणामधील अनेक गाथा. लाईट शो बघायला खूपच सुंदर वाटत होतं. असं वाटतं बाबा महाकाल तुमच्या समोर प्रकट झाले आहेत. आणि हे बघण्यासाठी एंट्री फी निशुल्क आहे. या कॉरिडॉरची काही प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे कॉरिडॉरला नंदीद्वार आणि पिनाकी द्वार अशी 2 भव्य प्रवेशद्वार आहेत. महाकाल लोक कॉरिडॉरमध्ये वृद्ध, दिव्यांग आणि ज्यांना चालण्याचा त्रास होतो अशा भाविकांसाठी बॅटरीवर चालणारी ई कार्डची सोय उपलब्ध आहे, जे बहुधा 10 ते 20 प्रति व्यक्ती एका फेरीसाठी असू शकते. संपूर्ण कॉरिडॉरमध्ये भगवान शिव आणि शिवपुराणातील कथांवर आधारित सुमारे 108 सुंदर खांब आहेत आणि 200हून अधिक भव्य मूर्ती आणि शिल्पे स्थापित केली आहेत. महाकाल मंदिराजवळ स्थापित केलेली सप्तऋषींची शिल्पे विशेषतः पाहण्यासारखी आहे. एक सुंदर तलाव आणि त्याच्या सभोवतालची बाग शांतता प्रदान करते. भेट देण्याची उत्तम वेळ म्हणजे कॉरिडॉर साधारण सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुला असतो. संध्याकाळच्या वेळी लाईट अँड साऊंड शो असतो, ज्यामुळे सर्व मूर्ती आणि इमारती अतिशय आकर्षक दिसतात. त्यामुळे सूर्यास्तानंतर भेट देणे अधिक चांगले ठरू शकते. इथे कॉरिडॉर महाकालेश्वर मंदिराच्या अगदी जवळ आहे आणि त्याचाच भाग आहे. स्टेशनवरून ऑटो रिक्षाने थेट येथे पोहोचता येते. तुम्ही उज्जैनमध्ये असलेल्या भारत माता मंदिराबद्दल विचारत असाल तर उज्जैनमध्ये स्वतंत्र मोठे आणि प्रसिद्ध भारत माता मंदिर नाही, जसे वाराणसी आणि हरिद्वार मध्ये आहे. परंतु उज्जैनच्या महाकाल लोक कॉरिडॉर मध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी भारत मातेची मूर्ती किंवा चित्र असू शकते, जे देशभक्तीचे प्रतीक म्हणून स्थापित केलेले आहेत. ओम नमो पते पार्वते हर हर महादेव. मित्रांनो आता आपण कॉरिडॉरमधून फिरून आलेलो आहे बाहेर आणि तुम्ही भरपूर बघितलं असणार आता काय काय बघितलं आपण. आता दादा कुर्ता घेतोय. कुर्ता वो एक्स्ट्रा लेंगे क्या वाले कौन सा 24 ले लेंगे. कसं वाटतं? हां मित्रांनो, आपण कॉरिडॉरच्या बाजूला दुकान होतं, तिथं आपण कुर्ता घेतला, शॉर्ट कुर्ते वगैरे. आणि आता कॉरिडॉरचा जो एक्झिट आहे ना, तिथूनच आपण लेफ्टला आलो आहे. हे आमची मंडळी चालत आहेत. कुर्ते घेतले, 6-7 कुर्ते घेतले. 100 रुपयाला वगैरे, 120 अशी प्राईज आहे त्या साईजनुसार. हा व्हिडिओ मित्रांनो इथेच नाही संपत, तर आपण कंटिन्यू करणार आहोत सेकंड पार्ट मध्ये. सेकंड पार्ट हा एकदम महत्त्वाचा असणार आहे, तर तुम्ही पाहायला विसरू नका. उज्जैन मध्ये आपण कुठे कुठे व्हिजिट करू शकतो आणि काही इम्पॉर्टंट स्थळे आपण व्हिजिट करणार आहोत. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.